विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 5 ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 23 आपण सोडवणार आहोत. राइट 3 रॅशनल नंबर्स दॅट लाय बिटवीन द टू गिवन नंबर्स. खाली दिलेल्या दोन संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या लिहा. पहिलं उदाहरण आपण पाहूया. 2/7 and 6/7 या दोन संख्यांच्या दरम्यान असलेल्या 3 परिमेय संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. 2/7 and 6/7 आर द लाईक फ्रॅक्शन. 2/7 and 6/7 हे दोन्ही लाईक फ्रॅक्शन आहेत, कारण त्या दोन्ही फ्रॅक्शनचे डिनोमिनेटर समान आहे. टेक इंटेजर्स बिटवीन 2 and 6. आता आपण 2 आणि 6 या दोन पूर्णांक संख्यांच्या मधील इंटेजर्स घेणार आहोत, म्हणजेच पूर्णांक संख्या घेणार आहोत. 2 आणि 6 यांच्या दरम्यान कोणकोणते इंटेजर्स आहेत, तर 3, 4 and 5 आर द इंटेजर्स बिटवीन 2 and 6. 2 आणि 6 च्या मध्ये 3, 4 आणि 5 या पूर्णांक संख्या आहेत. त्यामुळे 3, 4 आणि 5 हे आपण न्यूमरेटर घेणार आहे आणि 7 हा डिनोमिनेटर घेणार. त्यामुळे तयार झालेले जे रॅशनल नंबर असतील हे रॅशनल नंबर्स म्हणजेच 2/7 and 6/7 च्या मध्ये असलेले रॅशनल नंबर असतील. म्हणून याचं उत्तर येईल 3/7, 4/7 and 5/7. दुसरं उदाहरण आहे 4/5 and 2/3. यांचे डिनोमिनेटर वेगवेगळे आहेत, त्यामुळे आपल्याला हे दोन्ही फ्रॅक्शन लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करावे लागतील. त्यांचा डिनोमिनेटर आपल्याला समान करावा लागेल. 5 आणि 3 यांचा कॉमन मल्टिपल आहे 15, म्हणजेच 5च्या पाड्यामध्ये देखील 15 येतात आणि 3च्या पाड्यात देखील 15 येतात. त्यामुळे आपण या दोन्ही फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर 15 करणार आहोत. त्यातील पहिला फ्रॅक्शन आहे 4/5, त्याचा डिनोमिनेटर आहे 5. त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 15 हा डिनोमिनेटर मिळतो. न्यूमरेटरला देखील आपण 3 नेच मल्टिप्लाय केलं, त्यामुळे 4/5 चा इक्वलंट फ्रॅक्शन आपल्याला मिळतो 12/15. दुसरा फ्रॅक्शन आहे 2/3, त्याचा डिनोमिनेटर आहे 3. त्याला आपण 5 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 15 हा डिनोमिनेटर मिळतो. न्यूमरेटरला देखील आपण 5 नेच मल्टिप्लाय केलं, त्यामुळे आपल्याला 2/3 चा इक्वलंट फ्रॅक्शन मिळाला 10/15. दोन्हीही फ्रॅक्शनचे डिनोमिनेटर समान झाले. मग आपण त्यांचे न्यूमरेटर पाहूया. पहिल्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर आहे 12 आणि दुसऱ्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर आहे 10. या दोघांच्या मध्ये मात्र एकच इंटेजर आहे. 10 आणि 12च्या मध्ये फक्त एकच इंटेजर आहे, तो आहे 11. आपल्याला एकूण 3 हवे आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो, कोणत्याही रॅशनल नंबरचा डिनोमिनेटर मोठा करू शकतो, त्याच पटीत त्याचा अंशही मोठा करू शकतो. मग 12/15 ही जी संख्या आहे त्याचा डिनोमिनेटर आपण मोठा करू. त्यासाठी आपण 15 ला 2 ने मल्टिप्लाय केलं, त्यामुळे न्यूमरेटरला देखील 2 ने मल्टिप्लाय केलं. मग आपल्याला याचा इक्वलंट फ्रॅक्शन मिळाला 24/30. पुढील फ्रॅक्शन आहे 10/15. त्याचा देखील डिनोमिनेटर त्याच पटीमध्ये आपल्याला मोठा करायचा आहे. डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर दोघांनाही 2 ने मल्टिप्लाय केलं, त्यामुळे त्याचा इक्वलंट फ्रॅक्शन मिळतो 20/30. 20/30 and 24/30 आर द लाईक फ्रॅक्शन. इथे दोघांची डिनोमिनेटर समान आहेत, त्यामुळे 20 आणि 24 या दोघांच्या मध्ये असलेले आपण इंटेजर्स पाहू. द इंटेजर्स बिटवीन 20 and 24 आर 21, 22 and 23. त्यामुळे या दोन संख्यांच्या मधील रॅशनल नंबर तयार करताना आपण न्यूमरेटर घेणार आहोत 21, 22 आणि 23 आणि त्यांचा डिनोमिनेटर असणार आहे 30. म्हणून यांच्या मधील 3 रॅशनल नंबर आहेत 21/30, 22/30 and 23/30. तिसरं उदाहरण पाहूया. -2/3 and 4/5. या दोन्ही संख्यांचे डिनोमिनेटर वेगवेगळे आहेत, त्यामुळे हे अनलाईक फ्रॅक्शन आहेत. सुरुवातीला आपण त्यांचे डिनोमिनेटर समान करून घेऊ. 3 आणि 5 यांचा लिस्ट कॉमन मल्टिपल आहे 15.
3च्या पाड्यामध्येही 15 येतात आणि 5च्या पाड्यामध्येही 15 येतात. -2/3 यामध्ये डेनोमिनेटर 3 आहे, त्याला आपण 5 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 15 हा डेनोमिनेटर मिळतो. म्हणून आपण न्यूमरेटरला देखील 5 नेच मल्टिप्लाय केलं. -2/3 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आपल्याला मिळाला -10/15. दुसरा फ्रॅक्शन आहे 4/5. त्याचा डेनोमिनेटर आहे 5, त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 15 हा डेनोमिनेटर मिळतो. न्यूमरेटरला देखील आपण त्याच संख्येनं म्हणजे 3 ने मल्टिप्लाय केलं. त्यामुळे 4/5 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळाला 12/15. दोघांची डेनोमिनेटर आता समान आहेत, त्यामुळे पहिल्या संख्येचा न्यूमरेटर आहे -10 आणि दुसऱ्या संख्येचा न्यूमरेटर आहे 12. यांच्या मधील इंटेजर्स कोणते आहेत ते आपण पाहू. द इंटेजर्स बिटवीन -10 and 12 आर -9, -8, -7, -6, -5, -4, -3, -2 असे पुढे 11 पर्यंत इंटेजर्स या दोघांच्या मध्ये आहेत. या दोन संख्यांच्या मध्ये आपल्याला 3 पेक्षाही अधिक रॅशनल नंबर्स मिळतात. सो टेकिंग एनी दीज नंबर्स अँड रायटिंग डेनोमिनेटर 15. -10 and 12 यांच्या दरम्यान असलेल्या इंटेजर्स पैकी कोणतेही 3 इंटेजर्स घेतले आणि त्यांचा डेनोमिनेटर 15 लिहिला की आपल्याला या दोघांच्या दरम्यान असलेले रॅशनल नंबर मिळतात. मग यापैकी आपण कोणतेही 3 इंटेजर्स घेऊ शकतो. -9/15, 2/15 and 5/15 असे या दोन संख्यांच्या मधील आपण 3 रॅशनल नंबर लिहिले. अजूनही आपल्याला लिहिता येतात. या ठिकाणी जे मिळालेले आपल्याला इंटेजर्स आहेत, या इंटेजर्सच्या साहाय्यानं आपल्याला आणखीन देखील या दोघांच्या मध्ये असलेले रॅशनल नंबर लिहिता येतील. चौथं उदाहरण आहे 7/9 and -5/9. मुलांनो, या ठिकाणी डेनोमिनेटर समान आहेत, त्यामुळे हे लाईक फ्रॅक्शन आहे. पहिल्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर आहे 7 आणि दुसऱ्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर आहे -5. या दोन संख्यांच्या दरम्यान असलेले इंटेजर्स आपण घेऊ. द इंटेजर्स बिटवीन -5 and 7 आर -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि त्याच्या पुढचा आहे 7. त्यापैकी कोणतेही 3 इंटेजर्स घ्यायचे आणि त्यांचा डेनोमिनेटर 9 घ्यायचा आणि तयार झालेले जे नंबर्स असतील ते नंबर्स म्हणजेच 7/9 and 5/9 यांच्या मध्ये असलेले रॅशनल नंबर असतील. मुलांनो, यापैकी कोणताही जरी तुम्ही इंटेजर्स घेतला आणि डेनोमिनेटर 9 लिहिला तर तयार झालेले जे रॅशनल नंबर्स आहेत ते यांच्या मधीलच रॅशनल नंबर असणार आहेत. या दोघांच्या दरम्यान असलेले रॅशनल नंबर आपण लिहिले -4/9, 1/9 and 3/9. पाचवं उदाहरण -3/4 and 5/4. हे देखील इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहेत कारण त्यांचा डेनोमिनेटर समान आहे. मग आपण -3 आणि 5 या दोघांच्या मध्ये असलेले इंटेजर्स पाहू. द इंटेजर्स बिटवीन -3 and 5 आर -2, -1, 0, 1, 2, 3, 4. हे इंटेजर्स -3 आणि 5 यांच्या दरम्यान आहेत. सो टेकिंग एनी दीज नंबर अँड रायटिंग डेनोमिनेटर 4. यापैकी कोणतेही 3 नंबर घेऊन त्यांचा डेनोमिनेटर आपण 4 लिहिला की आपल्याला या दोन संख्यांच्या दरम्यान असलेले रॅशनल नंबर्स मिळतात. सहावं उदाहरण 7/8 -5/3. 8 आणि 3 या दोघांच्याही पाड्यामध्ये असलेली लहान सामायिक संख्या आहे 24. 8च्या पाड्यामध्ये देखील 24 येतात, 3च्या पाड्यात देखील 24 येतात. त्यामुळे आपण दोघांचाही डेनोमिनेटर 24 करणार आहोत. 7/8 त्याचा डेनोमिनेटर आहे 8, त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं की 24 हा डेनोमिनेटर मिळतो. मग आपण न्यूमरेटरला देखील 3 नेच मल्टिप्लाय केलं, त्यामुळे आपल्याला 7/8 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळाला 21/24. दुसरा फ्रॅक्शन आहे -5/3. त्याचा डेनोमिनेटर आहे 3, त्याला आपण 8 न मल्टिप्लाय केलं की 24 हा डेनोमिनेटर मिळतो. न्यूमरेटरला देखील आपण 8 नच मल्टिप्लाय केलं, त्यामुळे -5/3 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे -40/24. दोन्हीही आता लाईक फ्रॅक्शन आहेत कारण दोघांचाही डेनोमिनेटर समान आहे. टेक एनी इंटेजर्स बिटवीन -40 and 21 and take
24 ॲज द डेनोमिनेटर. 21 आणि -40 यांच्या दरम्यानचे इंटेजर्स घ्यायचे आणि त्यांचा डेनोमिनेटर 24 लिहायचा की आपल्याला या दोघांच्या दरम्यान असलेले रॅशनल नंबर्स मिळतात. आपल्याला फक्त 3च रॅशनल नंबर लिहायचे आहेत, त्यामुळे आपण 3च या दोघांच्या मध्ये असलेले इंटेजर्स घेतले. -19, -7 and 11. त्यांचा डेनोमिनेटर 24 घेतला. त्यामुळे मिळालेले रॅशनल नंबर आहेत -19/24, -7/24 and 11/24. 7वं उदाहरण पाहूया. 5/7 and 11/7. 5/7 and 11/7 are the like fractions. Take integers between 5 and 11. 5 आणि 11च्या मध्ये असलेल्या पूर्णांक संख्या. 5च्या पुढे 6, 7, 8, 9 आणि 10 आणि त्यानंतरची संख्या आहे पुढे 11. त्यामुळे आपल्याला 5 आणि 11 या दोघांच्या मध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 इंटेजर्स मिळतात. त्यापैकी आपण कोणतेही 3 इंटेजर्स घेऊन त्यांचा डेनोमिनेटर आपण 7 लिहिला की आपल्याला या दोघांच्या मधील रॅशनल नंबर्स मिळतात. 6/7, 8/7, 9/7 असे आपण 3 रॅशनल नंबर लिहिले. 8वं उदाहरण 0 and -3/4. या दोघांच्या मधील कोणत्या संख्या आहेत हे लक्षात येण्यासाठी आपण यांचा डेनोमिनेटर समान करून घेऊ. 0 म्हणजे 0/4 and -3/4 असे हे दोन फ्रॅक्शन आहेत. त्या दोघांचाही डेनोमिनेटर समान आहे. यांचे न्यूमरेटर आहे 0 आणि -3. 0 आणि -3 यांच्या दरम्यान आपल्याला दोनच इंटेजर्स मिळतात, -1 आणि -2. परंतु आपल्याला 3 हवे आहेत, म्हणून आपण काय करणार तर या दोन्हीही फ्रॅक्शनचा डेनोमिनेटर आपण मोठा करू. म्हणजेच पहिल्या फ्रॅक्शनचा डेनोमिनेटर आहे 4, त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय करून त्याचा डेनोमिनेटर आपण 8 केला. न्यूमरेटरला देखील आपण 2 नेच मल्टिप्लाय केलं. त्यामुळे मिळालेला इक्वलंट फ्रॅक्शन आहे 0/8. दुसरा फ्रॅक्शन आहे -3/4, त्याचा देखील डेनोमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय केलं. त्यामुळे न्यूमरेटरला देखील 2 नेच मल्टिप्लाय केलं. म्हणून -3/4 चा इक्वलंट फ्रॅक्शन आहे -6/8. आता मात्र आपल्याला 0 आणि -6 यांच्या दरम्यान 3 पेक्षा जास्त इंटेजर्स मिळतील. -1, -2, -3, -4 and -5 are the integers between 0 and -6. 0 आणि -6 च्या दरम्यान हे आपल्याला इंटेजर्स मिळतात. मग यापैकी आपण 3 इंटेजर्स घेतले आणि त्यांचा डेनोमिनेटर 8 लिहिला. त्यातून आपल्याला या दोघांच्या मधील हे रॅशनल नंबर मिळाले. -3/8, -4/8 and -5/8. मुलांना ही जी उदाहरणं आहेत आणखीन वेगळ्या पद्धतीने देखील सोडवता येतात. कोणत्याही पद्धतीनं, परंतु योग्य पद्धतीने जर आपण उदाहरण सोडवलं तर आपल्याला मिळालेलं जे उत्तर आहे ते जरी वेगवेगळं असलं तरी ते बरोबर असणार आहे. परंतु आपली सोडवण्याची जी पद्धत आहे ती योग्य पद्धत असली पाहिजे. मुलांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रॅक्टिस सेट 23 सोडवला. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रॅक्टिस सेट 24 सोडवणार आहोत. धन्यवाद.